मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांसह संशयास्पद पद्धतीने फिरणाऱ्या नितेश आणि निलेश या राणेपुत्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत तब्बल 2 तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांची सुटकाही झाली। याबाबत नितेश राणे यांना आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांना विचारणा केली असता थकवा आला होता म्हणून चहा प्यायला आलो असं सांगत त्यांनी बोलणं टाळलं। वाकोला पोलीस स्टेशन मधून नितेश राणे बाहेर आलेले आहेत, नक्की कारण काय होतं? कारण की वेगवेगळी कारणं समोर येतात, पोलिसांनी अधिकृत काही माहिती दिली नाहीये। बाबा रात्रभर जागा होतो, सकाळी मी ऐकलं वाकोला पोलीस स्टेशनची कॉफी आणि लेमन टी अतिशय चांगली आहे, प्यायला आलो, मस्त नाश्ता डीसीपी साहेबांनी पण थोडं खायला दिलं, आता जातोय परत। नाही पण एक गोष्ट सांगितली जाते की तुम्ही मतदान केंद्राच्या ठिकाणी बॉडीगार्ड आणि विथ वेगवेगळे हत्यारे किंवा पोलीस घेऊन फिरत होता, कुठेतरी दबाव असं टाकण्याचा प्रयत्न होता। कॉफी आणि तहान आणि भूक लागलेली, तुझ्या विषयाचा अर्थच नाही काय? चहा वाटत नाही का? मी मस्त साहेबांनी चांगली चहा प्यायला लावली, आता फ्रेश झालो, आता जातोय घरी। अच्छा, हाच उत्साह 15 तारखेला पण राहील? मग काय, तुला पण चहा पाचतो मी ना। नाही, फक्त जे आरोप ठेवलेले आहेत ते तुमच्यावरच नाहीयेत असं? लोकांना शांततेत मतदान करून दे, आमचा असा काही विषय नाहीये। इथे फिरत होतो, साहेबांनी बोलत चला चहा प्यायला जाऊ, त्या पद्धतीने त्यांनी चौकशीही केली आणि विषय संपवला तो। आपल्या भावाला पण दुसऱ्या खैरवाडी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, त्यांनाही आपल्याप्रमाणे चहा पाजलाय का काय? विचारा ना, निलेश साहेब स्वतः नेते आहेत, ते मत तुम्हाला देऊ शकतात। 2 जणांच्या एकाच टायमाला बाईट घेऊन आहे ना, तुम्ही एक बातमी 2 मध्ये कन्व्हर्ट करताय, वेगवेगळे बातमी करा ना थोडी। तुम्हाला माहित असेल म्हणून मी आता बाहेर निघाल का फोन करतो, चला आता इथे गर्दी जमणार, हे चांगलं नाही। कोणतंही कारण नाही असं सांगतायत, पण एक गोष्ट आहे की कुठे ना कुठेतरी जो आधीचा आक्रमकपणा होता ते नितेश राणे आता शांत झालेले आहेत, कारण की मतदान होणार आहे। कदाचित 15 तारखेला त्यांचा उत्साह किती आहे ते स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।